आज शिल्लक भातापासून फ्राईड राईस बनवला. आलं लसूण, एक कांदा, एक टोमॅटो, शेजवान चटणी, हळद. भात आहे तो काल रात्रीचा होता तो शिल्लक. आता आलं लसूण आपण मस्त ठेचून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकून चांगलं आता याच्यात आपण कांदा परतून घ्यायचा आहे, कोथिंबीर, कढीपत्ता तोही चांगला परतून घ्यायचा आहे. काल आलं लसूण हे आपण चांगलं परतून घ्यायचं आहे. काल मुलाने चायनीज आणल्यामुळं भात तसंच शिल्लक राहिला, त्यामुळे आज नाश्त्याशी त्याचाच मी फ्राईड राईस बनवला आहे. हळद 2 चमचे, शेजवान चटणी टाकून मस्त परतून घ्यायचं आहे. आणि थोडासा आपल्याला हा किचन किंग मसाला टाकलेला आहे. भात सगळा आपला मोकळा झालेला आहे फडफडीत, तोच आता मी ह्याच्यात कढईमध्ये परतून घेणार आहे. सगळे मसाले आपले हे व्यवस्थित एकत्रित करून भात चांगला 2-3 मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे, चांगली वाफ येऊपर्यंत. वरतून चांगली कोथिंबीर भरभरून घेतलेली आहे. आणि असा हा आपला नाश्त्यासाठी मी फ्राईड राईस केलेला आहे. छान. थँक्यू.